अहो लहान लहान विद्यार्थी हो, 20 जणांचा या ठिकाणी तुम्ही मर्डर केला. या ठिकाणी मी डायरेक्ट सांगतो, आत्महत्या नाही ती, तुम्ही 20 विद्यार्थ्यांचा मर्डर केलेला आहात. मी धडधडीत सांगतो, या ठिकाणी ऑन रेकॉर्ड सांगतो, 20 विद्यार्थ्यांचा मर्डर केलेला आहात तुम्ही. 20 विद्यार्थ्यांचा रक्त तुमच्या हाताला लागलेलं आहे. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. अरे नैतिक जबाबदारी घेऊन तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी तुम्ही राजीनामा द्यायला पाहिजे होता. लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. आज तो माणूस 20 दिवस त्या ठिकाणी भूक पडत होता. त्या माणसाला जे तुम्ही उचलून नेता, तुम्हाला लाज. सत श्री अकाल और अस्सलाम वालेकुम. मैं आपका दोस्त बादशाह रियाज पाटिल आप सभी लोगों का स्वागत करना चाहता हूं। बहुत दिनों के बाद एक न्यूज रिपोर्ट में पैनल है, ये अपना न्यूज रिपोर्ट का पैनल रहे जैसे आज जो है अपने साथ अपने बड़े भाई और हमारे क्षेत्र के लाड़के युवा नेताओं में जिनका शुमार होता है वो हमारे विश्वानाथ जवळगे जी, जो शिवसेना शिंदे गट के जो है मेत्रे साहब के जो है बहुत ही बड़े समर्थक हैं। वैसा देखे तो उनको पक्ष से वगैरह कुछ ये नहीं है, उनका कोई ताल्लुक नहीं है। वैसे देखे तो अभी राजनीतिक तरीके से नहीं करते, जो कुछ भी है एक सिद्धराम मेत्रे साहब जी के जो एक कट्टर कार्यकर्ते बोल के किसी पक्ष के साथ नहीं जुड़े। उनकी जो विचारधारा है ये लिबरल विचारधारा है और इनकी विचारधारा जो है वो मेत्रे साहब की विचारधारा के साथ चलती है। इसीलिए जो है वो मेत्रे साहब के बहुत बड़े जो है समर्थक है। मेत्रे साहब के साथ जो है बहुत सालों से जो है वो काम कर रहे हैं यहाँ पर। तर अभी जो है पूरा ये न्यूज रिपोर्ट जो है मैं मराठी में ही शूट करने वाला हूँ, क्योंकि मराठी जो है हमारी नेटिव लैंग्वेज है, जिसमें जो हम दोनों भी कंफर्टेबल है। तो आज की ये जो पूरी न्यूज रिपोर्ट है ये पूरी तरीके से जो है जो पूरा सीजेपी का यानी कॉकरोच जनता पार्टी का जो पूरा आंदोलन चल रहा है अपना दिल्ली में जंतर मंतर पर, उसी के सिलसिले में जो है आज हमारी चर्चा होने वाली है। तर विश्वांना ही जी पूर्ण जे कॉकरोच जनता पार्टीचं पूर्ण जे हे चालू आहे आंदोलन चालू आहे आपल्या दिल्लीमध्ये, बरोबर। तर या आंदोलनामागचं जे सर्वात मोठं कारण आहे ते पूर्ण फक्त जी भारतातली जी शिक्षण व्यवस्था खराब झालेली आहे, कोणत्या पण समाजाचं जे सर्वात मोठा जे भाग असतो तो म्हणजे शिक्षण असतो। शिक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू दे, महात्मा ज्योतिबा फुले असू दे, त्यांनी हेच सांगितलेलं आहे, शिका समृद्ध व्हा, बरोबर, शिका संघर्ष करा आणि समृद्ध व्हा, संघटित राहा, असं त्यांनी सांगितलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलेलं आहे, बाबा शिक्षण जे आहे वाघिणीच्या दुधासारखं आहे, जो कोणी हे दूध पिल तो जे आहे संघर्ष करण्यासाठी त्याच्यामध्ये एक ताकद येईल, कुवत येईल, बरोबर। तर शिक्षण जे आहे बळ देण्याचं काम करतो कोणत्याही सिव्हिलायझेशनला, कोणत्याही जे समाजाला। तर भारत देशामध्ये जे शिक्षणाची पूर्णपणे वाट लागलेली आहे, पूर्णपणे शिक्षण जे खराब झालेलं आहे, संस्था जी खराब झालेली आहे, करप्ट झालेली आहे, त्याबद्दल जे आहे आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। आणि त्यासाठी जे पूर्ण आंदोलन जे आहे सीजेपीचं गेल्या खूप दिवसापासून 1.5 महिन्यापासून जे सुरू आहे, तर याच आंदोलनामध्ये जे आहे सोनम वांगचुक जी गेल्या 20 दिवसापासून 21 दिवसापासून जे धरणे आंदोलनावर बसले होते, भूक हडतालवर बसले होते आणि पूर्ण संविधानाच्या दायऱ्यामध्ये राहून जे त्यांचे पूर्ण आंदोलन चालू होतं। आणि परवा जे आहे असंवैधानिक रित्या जे आहे बीजेपीच्या सांगण्यावरून, सरकारच्या सांगण्यावरून जे आहे दिल्लीमधून जे आहे जंतर मंतरवरून जे आहे त्यांना पांढऱ्या कपड्यामध्ये लपटून जे आहे घेऊन जाण्याचा प्रयत्न झाला, त्यांना घेऊन गेले आणि पूर्ण जे असंविधानिक तत्वाच्या माध्यमातून हे सगळं झालेलं आहे। 20 तारखेला म्हणजेच काल आंदोलन झालं सीजेपीचा, ज्या आंदोलनामध्ये मोठमोठे लोक सहभागी झाले होते, विद्यार्थी, ते नेते लोक तर सोडा, जे काही सीजेपीचे जे फाउंडर आहेत अभिजित दिपके असू दे किंवा आपले प्रकाश राज असू दे, सगळे लोक तर गाडीमध्ये बसली होती, त्यांच्यावर सुद्धा लाठीचार्ज करण्याचा प्रयत्न झाला। परंतु जे विद्यार्थ्यांवर जे लाठीचार्ज झाला ह्याच्याबद्दल, या पूर्ण आंदोलनाबद्दल सुरुवातीपासून तुमचं मत काय आहे? सर्वात महत्वाचं म्हणजे भारतातील प्रत्येक मुलाला किंवा प्रत्येक नागरिकाच्या पालकाला आणि वाटतंय आणि मुलांना वाटतंय त्यांना चांगलं शिक्षण भेटावं आणि त्यांना चांगली नोकरीची संधी मिळावी। कारण शिकल्याने माणसाची बुद्धी वाढ होते आणि नोकरी लागल्याने माणसाची परिस्थिती बदलते, बरोबर। त्यासाठी माणूस शिक्षणाकडे जास्त जोर देतो। सर्वसामान्य लोक शिक्षण घेण्यासाठी धावपळ करत असतात आणि आपली सिस्टीम असं आहे, पैशावरच शिक्षण दिलं जातं, बरोबर आहे। आणि दुसऱ्या गोष्ट नंतर पेपर झालं तर पेपरमध्ये पेपर लीक होत आहे आणि तिथं पेपर सेंटरमध्ये घोळ होऊ शकतंय। अशा सर्व अनेक गोष्टींचा विचार करून हे सीजेपी जे आहे कॉकरोच जनता पार्टी, त्यांनी शिक्षण मध्ये बदल व्हावा आणि हे शिक्षणचं जे काय सिस्टीम आहे ते बदल होऊन नवीन पद्धतीनं शिक्षण यावं आणि ह्या सर्व शिक्षण खात्याला जो जबाबदार आहे
मंत्री धर्मेंद्र प्रधान. धर्मेंद्र प्रधान हम्म. ह्याचा राजीनामा दिल्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना काय होत आहे? हम्म. असे किती तर लोक राजीनामा दिले. आपल्या महाराष्ट्रामध्येच उदाहरण म्हटलं तर 2008 ला 26/11 अजमल कसाबचा हल्ला झाला. त्यावेळेला विलासराव देशमुख हे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री होते आणि RR पाटील हे गृहराज्यमंत्री होते आणि देशात पण काँग्रेस सत्ता होती. पण त्यांच्या नैतिकतेला पटलं नाही, कारण त्या हल्ल्याचं जबाबदारी स्वतः मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांनी स्वीकारली. गृहमंत्री RR पाटील साहेब स्वतः ह्या घटनेचं जबाबदारी स्वीकारून ह्या दोन्ही महान नेते आपल्या महाराष्ट्रामध्ये राजीनामा देऊन सत्तेवरनं पाय उतारा झालते. आणि अशा अनेक घटना आहेत. त्याच्यानंतर अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री झाले, त्यांच्यावर हेच आमच्या चालू मुख्यमंत्री महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस यांनी आदर्श घोटाळा काढला. तर त्या घोटाळ्याचं जबाबदारी स्वीकारून अशोकराव चव्हाण हे राजीनामा दिले मुख्यमंत्री पदाचं. बरोबर आहे. तसं आता धर्मेंद्र प्रधानला राजीनामा द्यायला काय हरकत आहे? बरोबर आहे. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर ह्यांना काय होत आहे? यांच्यात अजून दुसरं कोण नाही का या शिक्षण खात्याला सांभाळण्यासारखं एवढं मोठं पार्टी आहे, जगातील सर्वात मोठी पार्टी भारतीय जनता पार्टी असेल तर त्यांच्याकडे लोक असले पाहिजे. एकाला बदलून दुसरा, एक घोडा जर लंगडा झाला तर त्याला बदलून दुसरा घोडा घेण्यात काय हरकत आहे? कारण 1995 ला या महाराष्ट्रामध्ये युती सरकार पहिल्यांदा आलती आणि त्या युती सरकारचं रिमोट कंट्रोल म्हणायचे मातोश्रीवर आहे. बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंकडे आहे. तर बाळासाहेब ठाकरेंचं एक स्टेटमेंट कालच न्यूज मध्ये बघत असताना बघितलं. त्यांनी त्यांच्या मंत्रींना, युती सरकार मधल्या मंत्र्यांना त्यांचं सक्त आदेश होत की जे पण आंदोलन होईल, मोर्चा होईल, त्याला काही दाबण्याचा प्रयत्न करायचा नाही. बरोबर आहे. एका लिमिट पर्यंत प्रयत्न करायचा. एक लिमिट क्रॉस झालं की ज्या खात्याच्या विषयी, ज्या मंत्रालयाच्या विषयी आंदोलन मोर्चा आहे, तो मंत्री जो मंत्रालयात असतो ते खाली उतरून रोडवर येऊन त्या जनतेशी संवाद साधून त्यांचा विषय सोडवण्याचा काम करणं हे मंत्र्याचं काम आहे, हे लोकशाहीचं काम आहे, असं बाळासाहेब ठाकरेंचा विचार होतं. मला पण असंच वाटतंय. तुम्ही एवढं मोठं पार्टी म्हणता, देशामध्ये अनेक राज्यांमध्ये तुमची सत्ता आहे, देशामध्ये एक हाती सत्ता आहे. 12 वर्षात तुम्ही कोणालाही राजीनामा देऊ दिला नाही. तुमचे मोठे काम तुम्ही केला. पण आता गरज पडली लोकांना की त्याचं चूक लोकांना कळू लागले तर तुम्ही का राजीनामा घेत नाही धर्मेंद्र प्रधानाचा? का तुम्हाला असं भीती आहे धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा घेतल्यावर ओडिसामध्ये सत्ता बदल होईल? बरोबर. कारण ओडिसामध्ये जे काय भारतीय जनता पार्टीची सत्ता टिकली आहे त्याचं मेन ऑफ फाउंडर म्हणजे कोण आहे तर धर्मेंद्र प्रधान आहे. म्हणजे त्याला तुम्ही राजीनामा घेतलं तर तुमच्या सत्तेला अडचण येऊ शकते असं तुम्हाला वाटत आहे, म्हणून तुम्ही राजीनामा घेत नाही. तुमच्या सत्तेच्या लोभापायी तुम्ही जनतेशी आणि या देशातील विद्यार्थ्यांची छळ करू नका. कारण मी पण ग्रॅज्युएशन झालो, पण मला काय असल्या सिस्टीम मध्ये मला काय आता सर्वसामान्य विद्यार्थ्याला नोकरी भेटेल असं वाटलं नाही, म्हणून मी माझी शेती करतो. बरोबर. पण मला काय म्हणायचं आहे, तुम्ही जर सुशिक्षित आणि एकदम काय समजूतदार पार्टीचे लोक आहात, तुम्हाला विनंती आहे तात्काळ देशामध्ये हिंसाचार अत्याचार वाढण्याच्या आधी तुम्ही त्या धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा घ्या, त्या ठिकाणी दुसरा मंत्री द्या आणि शिक्षणाचं जे काय पद्धत आहे ते बदलण्याचा प्रयत्न करा. अन्यथा आता सध्या तर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी, विरोधी पक्षनेता राहुल गांधी आता प्रधानमंत्रीच्या आवासासमोर बसलेले आहेतच. कारण देशाला आता तुमच्यापेक्षा राहुल गांधीवर विश्वास वाढलाय. बरोबर आहे. कारण तुमच्यासारखं त्यांनी फेक सर्टिफिकेट काढून तर मी खूप हुशार आहे दाखवत नाही. आणि त्याची बुद्धिमत्ता जगाला पण कळली आणि या देशाला पण कळली. ज्याला पप्पू म्हणत होते त्या पप्पूचं बुद्धी आणि त्या पप्पूचं विचारधारा हे इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यापेक्षा पुढचा त्यांचा विचार आहे असं ह्या देशातील जनतेला वाटू लागलंय. तुम्ही जर करता असंच तुमचे राहिलेले 2.5-3 वर्ष जे काय तुम्ही असंच हुकुमशाह करत राहिला, मनमानी करत राहिला तर 29 ला तुमचं काय सत्तेत यायचं नो गॅरंटी आहे. तर
आता या ठिकाणी जे दादांनी सांगितलं की ओडिसामध्ये जी पूर्ण सत्ता टिकलेली आहे तर धर्मेंद्र प्रधानच्या खांद्यावरच टिकलेली आहे. धर्मेंद्र प्रधान जे आहेत त्यांचं मी बॅकग्राऊंड सांगू इच्छितो. धर्मेंद्र प्रधान जे आहेत ना, ओडिसाच्या विद्यार्थी परिषदापासून जे आहे म्हणजे बीजेपीचं जे विद्यार्थी केडर होतं ओडिसामध्ये, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, त्या काळापासून जे त्यांनी ओडिसामध्ये बीजेपीचं कार्य करत आहेत, त्या लेवलचे कार्यकर्ते आहेत बीजेपीचे. म्हणजे विद्यार्थी नेतापासून जे आहे ते आमदार पासून ते खासदार पर्यंत जे ते पोहोचलेले आहेत धर्मेंद्र प्रधान. नवीन पटनायक जे आहेत ते ओडिसाचे मुख्यमंत्री होते. गेल्या 25 वर्षापासून त्यांना जे हरवणं असंभव होतं त्या ठिकाणी. परंतु नवीन पटनायकजींची जी आहे तब्येत खालावली. आता वयस्कर झालेले आहेत ते, त्यांचं वय पण जे आहे भरपूर झालेलं आहे. तर बीजेपीला जे एक चान्स भेटलं तर त्यांनी जे आहे त्यांच्या विरोधामध्ये कॅम्पेन चालू करून त्या ठिकाणी जे त्यांची पूर्ण मदत, ईव्हीएम घोटाळा वगैरे करून खूप साऱ्या गोष्टी झाल्या त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी त्यांची पूर्ण जी मदत आहे ती धर्मेंद्र प्रधान यांनी केली. आणि धर्मेंद्र प्रधान अजून जास्त शक्तिशाली होऊन पुढे ओडिसामध्ये जे स्वतःची सत्ता स्थापन करू नये, म्हणजे पूर्ण जे ओडिसा स्वतः कॅप्चर करू नये, ओडिसामध्ये जे दुसरा नवीन पटनायक तयार होऊ नये, याकरिता जे धर्मेंद्र प्रधानला सलग 2 वेळा कॅबिनेटमध्ये जे मंत्रिपद दिलं कुणी, बीजेपीनं. कारण धर्मेंद्र प्रधानची जे शक्ती वाढू नये ओडिसामध्ये आणि ओडिसामध्ये जे नवीन पटनायक तयार होऊ नये, हे जे पूर्ण त्यांची एक चाल होती आणि यामध्ये त्यांनी सक्सेसफुल झाले. कारण तुम्ही बघू शकता महाराष्ट्रामध्ये नितीन गडकरी साहेबांना पुढे जाऊ देऊ नये म्हणून जे त्यांना सलग 2 वेळा जे त्यांना मंत्रिपद दिलं, 3 वेळा जे त्यांना चालू ठेवलं. आणि ओडिसामध्ये पण सेम त्याच प्रकारे त्यांना ओडिसामध्ये जे ताकदवर होऊ नये, ओडिसामध्ये जे त्यांची सत्ता केंद्र बनू नये यासाठी जे त्यांना केंद्रामध्ये घेतले. आणि जर या ठिकाणी त्यांचा राजीनामा घेतले, ते विषय त्यांच्या अंतर्गत पार्टीचा राहू दे. तुम्ही तुमच्या पार्टीमध्ये तुम्ही कोणाला मोठं करता, कोणाला छोटं करता, ते गोष्ट वेगळी आहे. कोणाला तुम्हाला अमित शहाला प्रधानमंत्रीचा दावेदार करा किंवा योगी आदित्यनाथला करा किंवा आमच्या महाराष्ट्राच्या गडकरींना करा, देवेंद्र फडणवीसांना करा, ते तुमच्या भारतीय जनता पार्टीचा विषय आहे. पण भारतातील विद्यार्थ्यांशी खेळू नका ही आमची विनंती आहे. कारण हे असंतोष एकदा विस्फोटाला निघालं तर तुम्हाला काय ह्याच्यामध्ये राखच भेटणार आहे तुम्हाला. कारण या देशामध्ये अजून पण सुज्ञ लोक आहेत, देशावर प्रेम करणारे देशभक्त आहेत. तुम्ही देशामध्ये ज्या रामाच्या नावाने तुम्ही सत्तेत आला, त्या रामाच्या मंदिराच्या निधीमध्ये तुम्ही घोटाळा केला. 200 कोटी, किती तर कोटीचा घोटाळा आहे. फक्त 200 कोटी दिसून आलंय. जे दिसून आलं नाही ते अजून खूप काही असेल. पण ते सर्व झाकण्यासाठी तुम्ही कुठंतरी सोनम वांगचुकवर तुम्ही दडपशाही केला. उलट ह्याचा परिणाम तुम्हाला येत्या काळामध्ये भारतभर दिसणार आहे प्रत्येक राज्यामध्ये. आणि आता आपल्या महाराष्ट्रामध्ये शरदचंद्र पवार आणि माननीय शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे लोक काय आहेत, लोकांच्या आवाजाचा विचार करून त्याचं भूमिका मांडत आहेत. तुम्ही काय म्हणता, राजनीती करायला लागला. तर ह्याने केले तर राजनीती, तुम्ही बोंबललं तर ते देशभक्ती. 2011 मध्ये 2012 मध्ये जे अण्णा आंदोलनाचं जे राजकारण केलं ते कुठे गेलं मग? मी काय म्हणतो, तुम्ही ह्या आता आमचे उद्धव ठाकरे राज्यभर रामरक्षा चळवळ करत आहेत, रामरक्षा म्हणत आहेत. तर काही लोक म्हणते तुम्हाला राम आता सुचलं का? नाही, राम त्यांना नाही, त्यांच्या वडिलांपासून आहे. बरोबर. बाळासाहेब ठाकरे जेव्हा बाबरी मस्जिद पाडलं गेलं त्याचा स्वीकार करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कोणी समोर येत नव्हते. तर बाळासाहेब ठाकरे म्हटले ते माझे शिवसैनिक असेल तर मला त्यांच्यावर अभिमान आहे, त्यांचा अभिमान आहे. तर मला काय म्हणायचं आहे, बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्वादी नेते असले तरी बी देशाच्या लोकशाहीला तडा जाऊ नये असं ते काम करत होते. तडा जाऊ नये असं करत नव्हते. लोकशाहीला शोभेल असंच काम करत होते. तर आता हुकुमशाही, तानाशाही चालणार नाही. देशातील युवा पिढी जागा होत आहे. हिंदुत्वाचं भूत उतरायला वेळ लागत नाही. मी हिंदू आहे, यांनी मुसलमान आहे. माझ्या धर्मासाठी मी सक्षम आहे. बरोबर. माझ्या गावामध्ये माझ्या धर्मावर अन्याय होत असेल तर मी सक्षम आहे. विनाकारण कोणाचा द्वेष करणं आपला उद्देश नाही. हिंदू धर्म कोणाचा द्वेष करायला शिकवत नाही. मुस्लिम धर्म सुद्धा कोणाचा द्वेष करायचा शिकवत नाही. धर्म हे वैयक्तिक मॅटर आहे, तुमच्या पुरता. तुम्हाला कोणाचं पूजा अर्चा पद्धत तुमच्या राणीमान ज्या धर्मानुसार चांगलं वाटतं त्या धर्मानुसार तुम्ही करा. धर्मनिरपेक्ष. आधी आम्ही राष्ट्रभक्त आहे, देशभक्त आहे, आम्ही अंधभक्त नाही.
आम्ही पण 2014ला मोदीलाच मतदान केलं होतो. बरोबर आहे की पण जसं जसं त्यांचे कारनामे आम्हाला कळत झालं, आम्ही न्यूज बघत असतो. असं नाही एकदम हिप्नोटिझम मध्ये जात नाही आम्ही. बरोबर आहे की जसं क्रिटिकल थिंकिंग जसं पाकिस्तानमध्ये आणि बांगलादेश व अफगाणिस्तानमध्ये अतिरेक्यांना जसं हिप्नोटायझिंग करून त्यांचं ब्रेन वॉश केलं जातं, तसे ह्या हिंदू तरुणांना ब्रेन वॉश करून डोक्यात भरू नका. त्यांच्या हिंदू तरुणांचं जीवन सक्षम आणि सुदृढ आणि समृद्ध होण्यासाठी प्रयत्न करा. एवढं सांग. माझं मत आहे, जर तुम्ही भारीच प्रधानमंत्री आहे तर तुम्ही सोनम वांगचुकला भेटायचं होतं. बरोबर आहे की बरोबर आहे का नाही? तुम्हाला अण्णा आंदोलनामध्ये 12 दिवसामध्येच 13व्या दिवशी 13व्या दिवशी तिथं हजर होते, 5 मंत्री हजर होते. साहेब तुम्हाला एक गोष्ट मनमोहन सिंग सांगू? साहेबांचे. हा जेव्हा अण्णा हजारेंचं आंदोलन चालू होतं, हा. त्यावेळेला सोलापूरमध्ये आंदोलन चालू होतं की पार्कवर. पार्कवर मी तेव्हा 8वीला काय तर असेल, 7वी-8वीला आपलं तुम्ही हरिबाईला होतो मी. तुम्ही हरिबाई हायस्कूलला होतो, मी हरिबाई कॉलेजला होतो. हा, मी कॉलेजला होतो 11वी-12वीला. तर मी त्यावेळेला त्या सोलापूरमध्ये जे काय आंदोलन अण्णा हजारेचे कार्यकर्ते होते, त्याचं नाव आपटे काय तर होतं, त्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन चालू होतं. त्या आंदोलनामध्ये मी स्टेजवर जाऊन मी भाषण केलो. या सरकार विरुद्ध मी भाषण केलो. तर आम्हाला सक्षम सरकार पाहिजे. बरोबर. सक्षम सरकार म्हणजे हुकुमशाही सरकार नको आपल्याला, लोकशाहीचा विचार करणारं सरकार पाहिजे. म्हणून मी 2011ला पण अण्णा हजारेंच्या आंदोलनामध्ये भाषण केलेलं विद्यार्थी आहे. बरोबर आहे. आणि आज सोनम वांगचुकला पण सपोर्ट करणारा मी विद्यार्थी आहे. कारण मला जे चूक आहे त्याला चूक म्हणायला आम्हाला ह्या छत्रपतींच्या भूमीमध्ये ह्या आमच्या रक्तामध्ये बरोबर आहे. चूक असेल तर चूक म्हणायला आम्हाला धमक आहे. आमचा वारसा आहे. बरोबर आहे. इतिहासामध्ये ह्या महाराष्ट्राचा इतिहास आहे. जिथं बी जाऊ दे, आग्र्याला जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज गेले होते, भाषाच्या दरबारामध्ये जाऊन त्याचे खिल्लात उधळून देण्याचं छत्रपती शिवाजी महाराजांना जो धमक होती, तर आम्ही तर आता स्वतंत्र भारतामध्ये आहे. सरकारचं चुकत असेल तर चूक म्हणायला मला काय भीती वाटत नाही. आणि आमच्या काय कमण्या गिपण्या काय नाही, मिडल क्लास आहे. बरोबर म्हणले दादा. दिल्लीचाही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, ही जी लाईन आहे ना, ही लाईन कशावरून पडली तुम्हाला सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये एवढी धमक होती की त्यांनी डायरेक्टली तोंडावर जाऊन सांगितलं औरंगजेबाला. औरंगजेब कोण होता त्या काळामध्ये? कुठून? आपल्या अफगाणिस्तान पासून जे आहे इकडे म्यानमार पर्यंत, आणि तिकडे उत्तरेला काश्मीर पासून ते दक्षिणेला बुऱ्हाणपूर पर्यंत, महाराष्ट्रापर्यंत जे त्यांची सत्ता होती. पूर्ण भारतातले जेवढे पण राजे होते, किती पण ताकदवर असू दे, राजपूत असू दे, पंजाबी असू दे, शीख असू दे, कसलाही राजा असू दे, सगळेजण त्याच्या समोर मुजरा करत होते. परंतु आमचे महाराज छत्रपती शिवाजी महाराज राजाच्या बरोबर समोर गेले. छत्रपती शिवाजी महाराज सोडा हो, त्यांच्यासोबत असलेला बाल संभाजी महाराज सुद्धा, संभाजी राजे सुद्धा त्या ठिकाणी मुजरा केले. त्यांनी म्हणले नाही, आम्ही तुमच्या समोर मुजरा करणार नाही. तुमची राजशाही, राज करण्याची जी पूर्ण ताकद आहे, जी राज करण्याची जी शैली आहे ती चुकीची आहे. आम्ही तुमच्या शैलीला समर्थन करत नाही. जे तुमच्या पूर्वजांनी काम केलं होतं, धर्मनिरपेक्षपणे काम केलं होतं, ते अकबर बादशाह असू दे, ते हुमायूं असू दे, ते जहांगीर असू दे, जे शहाजहान असू दे, त्यांनी जे धर्मनिरपेक्ष राजवट केली होती, त्यांच्या राजवटीच्या कारभाराला माझं समर्थन होतं, माझ्या पूर्वजांचं समर्थन होतं. परंतु तुमच्या राजवटीला आमचं समर्थन नाही. हे दख्खनी हिंदीमध्ये सांगणारा राजा, त्यांच्या समोर ठामपणे आपला विचार मांडणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज होता. म्हणून आम्ही आज गर्वाने सांगतो, दिल्लीचाही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. आणि आज आमच्या महाराष्ट्रातले जे नेते आहेत त्या ठिकाणी जाऊन जे मुजरा करतात, आपल्या शिवसेनेतले 6 खासदार जे त्या ठिकाणी जाऊन मुजरा करतात, त्यांना लाज वाटायला पाहिजे. त्याच्या पुढं जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं, त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराज ह्या महाराष्ट्राचे छत्रपती झाले. त्यांनी 9 वर्ष राज्य सांभाळलं. 9 वर्षानंतर घातपाताने त्यांना कैद करण्यात आलं. आणि त्यांचं निधन झाल्यानंतर पुढे 17 वर्ष हे महाराष्ट्र बिना राजाचा संघर्ष करत राहिला. तारा राणी लढत राहिले, धनाजी संताजी हे सेनापती लढत राहिले. पुढे जेव्हा ह्या मराठ्यांचं सत्ता पुन्हा ह्या देशावर आलं, तर अटके पार झेंडा लावला. अटके पार झेंडा म्हणजे अटक जवळ अफगाणिस्तानमध्ये जे अटक किल्ला आहे, त्या किल्ल्यावर पण आपला भगवा फडकवलंय ते आपल्या मराठी मावळ्यांनी.
आणि त्यानंतर जे औरंगजेबच्या मृत्यूनंतर जेव्हा त्यांचा मुलगा अकबर होता, हम्म. त्यांनी फक्त नावाला दिल्लीमध्ये राजा होता, तर त्यांचा पूर्ण कारभार हे मराठीशाही बघत होती बरोबर आहे. आणि पेशवे हे बघत होते. त्यासाठी हे मला सांगायचं आहे, आपण महाराष्ट्रात राहून त्या काळी दिल्लीचं तख्ताचं विचार आणि त्याचा कारभार बघत होतो. हा. तर आताचे आमचे जे खासदार आहेत, जे मंत्री आहेत, घाला लोटांगण वंदे न चरण गुजरातच्या 2 व्यापाऱ्यांच्या हाती झोपा काढते, त्यांच्या पायावर झोपतेच जाऊन दंडवत प्रणाम आई करतात. तुळजाभवानीला दंडवत घाला, पांडुरंग विठ्ठलाला दंडवत घाला, तुम्हाला बुद्धी येईल आणि बळ येईल आणि मग काय? राजकारण करायला तुम्हाला विचारधारा भेटेल. कुठं तर जाऊन आपल्या महाराष्ट्राचा स्वाभिमान घाण ठेवू नका. तुमच्या पार्टीचे लीडर असतील, हा. पण एवढं पण महाराष्ट्राचा विषय बघा, गावामध्ये सरपंच असतो, गावामध्ये पंच लोक असतात, पण आपल्या घरचा विषय आपण त्यांच्या समोर जाऊन सांगत असतो का? नाही, आपलं घरचा विषय आहे, महाराष्ट्राचा विषय, महाराष्ट्राच्या राजकारणाची, सुसंस्कृतीची राजकारण आहे. ह्या भूमीमध्ये अनेक थोर विचारवंत, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अशा अनेक, लोकमान्य टिळक, अशा अनेक लोक होऊन गेलेत. विनाबू भावे असू दे, प्रबोधनकार ठाकरे असू दे, बाळासाहेब ठाकरे असू दे, आता चालू मध्ये असलं महान नेता आपल्या सध्या आता जिवंत आहेत ते आपले शरदचंद्र पवार साहेब महाराष्ट्राचा कणा असल्यासारखा आहे, त्यांचा जरा शिका. तर राजनैतिक काही असू दे हो तुमचा, माझं म्हणणं हे नाही, माझं आणि दादाचं म्हणणं हे नाही की राजनैतिक तुमचं काही विचार असू दे, तुमची विचारधारा हिंदुत्वाची असू दे, तुमची विचारधारा लिबरल असू दे, तुमची विचारधारा मार्क्सवादी असू दे, सेक्युलर असू दे, कसलीही विचारधारा असू दे, तुमच्या विचारधारामध्ये तुम्ही हळद खेळा, आम्हाला विचारधारेशी काहीही घेणं देणं नाही. माझा प्रश्न एवढाच आहे, विद्यार्थी जर तिथं आंदोलन करत होते तर विद्यार्थ्यांवर लाठी चार्ज करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? विद्यार्थ्यांवर आसू गॅस सोडण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? सर कोणी अधिकार दिला तुम्हाला? चीन आक्रमण करत आहे, तिथं जाऊन तुमच्या फौजचं ताकद वापरा. विद्यार्थ्यांवर तुमचं ताकद वापरायचं काय कारण होतं? अहो विद्यार्थी आहे तो, मी आतापर्यंत शांत बसलो होतो, मी या पूर्ण मध्ये बोलणार पण नव्हतो. नरेंद्र मोदी मजबूत नाही तर डरपूक आहे. त्यांनी डरपूक प्रधानमंत्री आपल्या देशाला भेटलं, हे आमचं भाग्य आहे. काय तुम्ही येऊन भेटा सोनम वांगचुकला. सोनम वांगचुकचे वडील पण 1984 मध्ये प्रधानमंत्री इंदिरा गांधी असताना लडाख मधल्या लोकांना आदिवासी घोषित करा, आदिवासीच घोषित करून स्पेशल स्टेटस द्या लडाखला स्पेशल आम्हाला आरक्षित करा म्हणल्यानंतर त्यांनी उपोषणाला बसल्यानंतर स्वर्गीय प्रधानमंत्री इंदिरा गांधीजींनी जाऊन त्यांचं विचारपूस करून त्यांचं उपोषण सोडवलं होतं आणि त्यांचं जे मागण्या आहेत ते बऱ्यापैकी त्यांनी मान्य करून सोडवलं होतं. तर ह्या प्रधानमंत्री जगामध्ये आपलं वावा करत हिंडतंय, तर सोनम वांगचुकला भेटायला किती वेळ लागला? बरोबर आहे की, हेच माझं म्हणणं. अरे सोनम वांगचुक माणूस, त्याला गरज पण नाही हो. लोक काय म्हणत आहेत, तो अँटी नॅशनल आहे, हे आहे ते आहे. जे लोक म्हणतात आम्ही राजकीय नाही, आम्हाला राजकीय विचार आम्ही मांडत नाही, अरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. सोनम वांगचुकच्या घरात, तुमच्या घरात तर ज्वारी गहू पण नाहीये. सोनम वांगचुक तेवढा पैसेवाला माणूस आहे, त्याला जर शिकवायचं असेल ना, त्याच्या मुलांना बाहेर देशाला शिकवू शकतो. इंटरनॅशनल त्याला अवॉर्ड भेटलेले. आधी आता मी एक न्यूजला बघितलो, तर एक इंडियन आर्मीचा त्यांनी मुलाखत देत होता. त्यांनी म्हणला जेव्हा -20 डिग्री मध्ये जेव्हा काम करत असतो तेव्हा त्यांनी एक म्हणजे त्यांच्यासाठी सोलर टँट बनवून दिलाय म्हणून असल्या. मग त्यांनी अँटी इंडियन असेल, अँटी नॅशनल असला असता तर आपल्या इंडियातील जवानांसाठी ते काम केलं असतं. आणि लडाख मध्ये स्वतःच्या पायावर उभारण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांना त्याने शिक्षण देऊन त्यांच्या स्वतःच्या पायावर उभा केला असता का? तर मी काय म्हणतो, तुमच्या विरोधात बोलणारे अँटी इंडियन होत आहे, अँटी नॅशनल होत आहे, देश विरोधी होत आहे. म्हणजे मोदीचं वावा करणारा त्याने मोठा देशभक्त आणि राम मंदिराचा निधी चोरणारा पण मोठा देशभक्त. आणि आम्ही देशाच्या हिताचं बोलणारे आम्ही राष्ट्रद्रोही. असं कसं चालणार? माझं म्हणणं एवढंच आहे, दादाचं पण म्हणणं हेच आहे, सगळेजण हेच म्हणत आहेत. तुम्ही जे म्हणत आहात ना की विरोधी पक्षांना तुम्ही राजनीती करू नका, त्यांनी राजनीती करत नाही हो. माझं म्हणणं तेच आहे, राजनीती तुम्ही करूच नका हो. तुम्ही फक्त विद्यार्थ्यांसाठी तरी बोला. अहो लहान लहान विद्यार्थी हो, 20 जणांचा या ठिकाणी
तुम्ही मर्डर केला या ठिकाणी, मी डायरेक्ट सांगतो. आत्महत्या नाही ती, तुम्ही 20 विद्यार्थ्यांचा मर्डर केलेला आहात. मी धडधडीत सांगतो या ठिकाणी, ऑन रेकॉर्ड सांगतो, 20 विद्यार्थ्यांचा मर्डर केलेला आहात तुम्ही. 20 विद्यार्थ्यांचा रक्त तुमच्या हाताला लागलेलं आहे. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. अरे नैतिक जबाबदारी घेऊन तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी जे तुम्ही राजीनामा द्यायला पाहिजे होता. लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. तो माणूस 20 दिवस त्या ठिकाणी भूक पडत होता. त्या माणसाला जे तुम्ही उचलून नेता, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. अरे ते विद्यार्थी 12 वर्षाच्या मुलींवर तुम्ही लाठीचार्ज करता. अरे मुलींवर हात उचलण्याची तुमची हिंमत कशी झाली? त्या लहान विद्यार्थ्यांवर हात उचलण्याची तुमची हिंमत कशी झाली? अरे त्या जनरल डायर मध्ये आणि तुमच्यामध्ये काय फरक राहिला मग? जलियनवाला बाग मध्ये जनरल डायरने जे त्या ठिकाणी हल्ला केला, जे त्या ठिकाणी जे शांतीपणे आंदोलन करत होते त्या लोकांवर त्यांनी गोळ्या झाडल्या. त्या गोळ्या झाडणारी लोक आमची भारतातलीच होती आणि या ठिकाणी लाठीचार्ज करणारी लोक सुद्धा आमची भारतीयच आहेत. ज्या लोकांनी त्या ठिकाणी लाठीचार्ज केला ते सर्वात मोठे अँटी नॅशनल आहेत. त्या लोकांना सर्वात पहिला जे त्यांचा चौरंगा केला पाहिजे या ठिकाणी, असं माझं मत आहे. तुम्हाला काय वाटतंय? अहो आता म्हणजे आपल्या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी जेव्हा इंग्रजांच्या काळामध्ये उपोषणाला बसत होते, त्यावेळेला लोक ते इंग्रज अधिकारी जाऊन त्याला भेटत होते, का कशासाठी बसलात हे विचारत होते. पण हे असलं कसलं सरकार आलंय मला काय कळेना. किती सत्तेची गुरमी चढली. येत्या काळामध्ये अनेकांची सत्ता गेली. राजीव गांधीचे 400 पार सत्ता होती. तुम्ही फक्त 400 पार म्हणून तुम्ही 300 वरनं 240 ला आलात. तुम्हाला एवढी सत्तेची मस्ती आहे. तर राजीव गांधीकडे 400च्या वर सीट होते, 403 सीट त्यांचे होते. तर आज त्यांचा पक्ष 100 सीटवर आलाय. तुमच्या पण खाली उतरायला वेळ लागत नाही. फक्त आमच्यासारखे एज्युकेटेड लोक राजकारणामध्ये धर्म नाही आणलं ना, मग तुमची जागा बरोबर तुम्हाला कळेल. कारण ह्या देशातील तरुण जे हिंदुत्वाच्या नादी लागून तुम्हाला सत्तेत आणायला लागलं ना, त्याचा गैरफायदा तुम्ही घेऊ नका. ज्या वेळेला ह्या हिंदू तरुणांनी विचार केलं तर आपल्याला देशभक्त आणि राष्ट्रभक्त पार्टी सत्तेत पाहिजे, त्यावेळेला या देशामध्ये काँग्रेसचं सत्ता असणार हे लक्षात घ्या. तुम्हाला देवानी आणि ह्या हिंदू लोकांनी आणि या देशातील जनतेने तुम्हाला हिंदुत्वाच्या विचारधाराने मोठे राम भक्त आहात म्हणून तुम्ही रामराज्य आणताल म्हणून आजचे दिन लाएंगे बोलले म्हटल्यानंतर तुम्हाला वोट दिलाय, सत्ता दिला. आजच्या दिन जाऊन तुम्ही कच्चा दिन करू नका त्यांचं. बरोबर आहे. तर एवढंच आहे मत. बघा मी एवढंच सांगू इच्छितो, आता वेळ पण नाही आपल्याकडं, तर मी एवढंच सांगू इच्छितो शेवटी सर्वात पहिली चूक तुमची काय झाली? पहिला तर तुम्ही पेपर लीक केला. नीट असू दे, MPSC असू दे, UPSC असू दे, कसल्याही परीक्षेला तुम्ही सोडला नाही. गेल्या 10 वर्षामध्ये 150हून अधिक जे पेपर लीक झाले. दुसरी गोष्ट, सोनम वांगचुक जे आहेत या ठिकाणी ह्याच्यावर बसले. तुमचा जे आहे दुसरी चूक म्हणजे आपले जे सुप्रीम कोर्टचे जे जज होते त्यांनी आमच्यासारख्या युवांना जे काय म्हणले, डायरेक्ट कोक्रोच म्हणले, किडे आहात तुम्ही म्हणले. ते पण आम्ही मान्य केलं. तिसरी गोष्ट तुम्ही काय केला, जे धरणेवर बसले होते बिचारे सोनम वांगचुक, त्यांचं जे तुम्ही विचारपूस केला नाही. 20 दिवस ते भुकेवर बसले असताना, आंदोलनावर बसले असताना तुम्ही त्यांना जे जबरदस्ती जे आहे त्यांना अचानक किडनॅप करून तुम्ही नेलं. तिसरी गोष्ट, 20 विद्यार्थ्यांचा रक्त जे आहे तुमच्या हाताला लागलं. 20 विद्यार्थ्यांच्या रक्ताने जे तुमचे हात या ठिकाणी माखलेले असताना तुम्ही राजीनामा दिला नाहीत या ठिकाणी. तिसरी गोष्ट, काल जे विद्यार्थी शांती रीतीने जे आहे आपलं मार्च करत होते, आपलं जे आंदोलन करत होते, त्याच्यावर तुम्ही लाठीचार्ज केला. अरे तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. अरे विद्यार्थ्यांवर तुम्ही लाठीचार्ज करता. त्या ठिकाणी चीन घुसखोरी करतोय, या ठिकाणी जे पाकिस्तान घुसखोरी करतोय, या ठिकाणी बांगलादेश घुसखोरी करतोय. त्यांच्यावर तुमची ताकद कुठे जाते तेव्हा? तुमचा परराष्ट्र मंत्री म्हणतो आम्ही जे चीन एवढे मोठे नाही, आम्ही चीन सारख्या देशाचा आम्ही सामना करू शकत नाही. जेव्हा तो भामटा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष, कोण त्याचं नाव काय, डोनाल्ड ट्रम्प भामटा, त्यांनी आपल्या देशाचा निर्णय घेतो, आपल्या देशाचे निर्णय घेतो. तो 3 लोकांना तो शहीद करतो. आपल्या देशातल्या 3 सेलर्सला जे अमानुषपणे मारतो. त्यांच्या घरच्यांना त्यांचा मयत सुद्धा पाहायला भेटत नाही. तेव्हा त्याच्या सोबत बसून तुम्ही हसता हो. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. तिथं दाखवा ना तुमचा लाठीचार्ज, तिथं दाखवा ना तुमचा राष्ट्रभक्त. तेव्हा तुमची ताकद कुठे जाते? आणि लहान विद्यार्थ्यांवर तुम्ही ताकद दाखवता. तुमची एवढी मुजुरी झाली तुमची. मला एकच म्हणायचं तुमच्या माध्यमातून, पंडित जवाहरलाल नेहरू प्रधानमंत्री झाले, त्यावेळेला रूसचे राष्ट्राध्यक्ष आलते. आल्यानंतर त्यावेळेला 2 जनसंघ, आता भारतीय जनता पार्टी त्याचे त्यावेळेला जनसंघ होतं, त्यावेळेला 2च खासदार होते. त्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी हे त्या
त्या 2 पैकी एक खासदार होते. हम्म. तर त्यावेळेला पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांना बोलून हा भविष्यातला आपला देशाचा मोठा नेता आहे, नॅशनल नेता आहे म्हणून त्यांचं मुलाखत करून दिले होते, भविष्यातला प्रधानमंत्री आपल्या देशाचा म्हणून. त्यावेळेला पंडित जवाहरलाल नेहरूला जर करता नेपोटिझम आणि घराणेशाही चालवायचे असेल तर त्यांनी अटल बिहारी वाजपेयींना भेटच घातली भेटच नसते घातली आणि नसती. त्याला भविष्याचा प्रधानमंत्री त्यांनी म्हणलंच म्हणलंच नसते. नसतं. ते एक गोष्ट झालं. त्यांनी कोणाचं पक्ष फोडलं नाही, नाही फोडलं. कोणाचे खासदार इकडे घेतले नाही. त्याच्यानंतर इंदिरा गांधी सत्तेत आले, त्यांनी कोणाचं खासदार सत्तेत असताना प्रशासनाचा वापर करून, ईडी सीबीआयचा वापर करून कुठल्या दुसऱ्या पक्षाचे खासदार आमदारांना आपल्याकडे घेतले घेतला नाही. नाही. लाल बहादूर शास्त्री यांनी सत्तेत आले, त्यांनी घेतले नाहीत. त्याच्यानंतर राजीव गांधी सत्तेत 400 आले, असताना त्यांनी काय केलं नाही, 400 सीट आल्यानंतरही त्याने दुसऱ्या पार्टीच्या लोकांना फोडाफोडी केली नाही. फोडाफोडी केले नाही. त्याच्यानंतर आपले डॉक्टर मनमोहन सिंग आले, त्यांनी कुणाचं राजकारण वाजपेयी साहेबांनी तरी कुठे केलं? कुठल्या पक्षाचं लोकांना फोडून आपल्या पक्षात घेतले नाही. जेव्हा अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री झालं, त्यांना 1-2 सीट कमी होते प्रधानमंत्रीचं बहुमत सादर करण्यासाठी. त्यावेळेला लोक म्हणले अमुक अमुक पक्षातील खासदारांना आपण फोडून आपल्याकडे घेऊ. त्यांनी म्हणले तर अनैतिकतेच्या दृष्टीनं फोडाफोडी करून जर करता मला सत्ता भेटत असेल तर त्या सत्तेला मी चिमटेनेही शिवणार नाही. असला तुमचा महान नेता, तुमचे पूर्वज होते, आमचे पूर्वी माजी प्रधानमंत्री होते, माजी प्रधानमंत्री असल्या लोकांच्या भारतामध्ये हा कसला प्रधानमंत्री आपल्याला भेटला? नरेंद्र मोदी. ह्या नरेंद्र मोदीला बघण्यासाठी 2013ला मुंबईमध्ये पहिली सभा होती बांद्राला. त्या सभेला मी आमच्या गावातील 5-6 तरुणांना घेऊन मी त्या सभेला गेलो होतो. पण आता वेळ आली, काय यांना गेलो, काय यांना सपोर्ट केलो, काय यांना मतदान केलं? कारण तुमचं हिंदुत्व एकीकडे, तुम्ही नसला तरी हिंदू सक्षम आहे स्वतःचं रक्षण करण्यासाठी. हिंदूला कुठल्याही राजकीय पक्षाचा गरज नाही. हिंदू लोक स्वतः जीवावर सक्षम आहेत. हिंदू मरायला पण तयार आहे, लढायला पण तयार आहे, देशासाठी शहीद व्हायला पण तयार आहे. तुम्ही हिंदुत्वाचा ठेका तुम्ही घेऊ नका भारतीय जनता पार्टी वाले. तुम्ही तुमचं सत्ता कसं वाचेल, तुमच्या कार्यकर्त्यांना कसं मोठं करता येईल याच्याकडे लक्ष द्या. दुसऱ्यांचे मुलं तुम्ही घेऊन त्यांना आपले मुलं म्हणू नका. दुसऱ्यांच्या खासदार, दुसऱ्यांचे आमदार तुम्ही घेऊन तुमच्या पार्टीमधल्या कार्यकर्त्यांना तुम्ही चान्स नाही, तुमच्या पार्टीतील कार्यकर्त्यांना सडवू नका. त्यांनी तुमच्या पार्टीचं सत्ता नसताना काम केलं, आम्ही बी तुमचं सत्ता नसताना तुमच्या पार्टीचं काम केलं. पण तुमची सत्ता आल्यानंतर तुमचं विचारधारा, तुमचं वागणूक बघून आम्ही आता राजकारणापासून अलिप्त आहे. फक्त जे आमच्या तालुक्यामध्ये आहे आमचे नेते म्हणजे सीतारामजी मेत्रे साहेब, त्यांच्या राजकारण, त्यांचं विचारधारा आपल्याला पडतंय म्हणून त्यांच्या सोबत आहे आपण. पण तुम्ही लक्षात घ्या 2029 लांब नाही. असंच वागलात तर तुमचं 240 पर्यंत कधी आता सांगता येणार नाही. पुढचं 2 कट होऊ शकतंय. आता सर्वात मोठा प्रश्न हेच आहे, तुम्ही काय करणार आहात एवढं जे जनतेला सांगा. समोर या ना. कोणाला घाबरत आहात तुम्ही? विरोधी पक्ष तेवढे सक्षम नाहीये तुमच्या हिशेबाने. तुमच्याकडे 240 खासदार आहे स्वतःचे. त्यांच्या जवळ दम असेल ना, जर खरंच राष्ट्रभक्त असेल ना, ते भारतीय जनता पार्टीवाले खरंच राष्ट्रभक्त आहे, प्रधानमंत्री खूपच राष्ट्रभक्त आहे, आमच्यापेक्षा 140 करोड भारतीयांपेक्षा त्यांनी 1 नंबर त्यांचाच आहे लाईनीला. समजा 1 नंबर जर करता वोटिंग केलं, राष्ट्रभक्त कोण आहे तर नरेंद्र मोदी आहे समजा, तर त्यांच्याजवळ धमक असेल, खरं राष्ट्रभक्त असेल, खरं राम भक्त असेल, खरं हिंदुत्वादीचा विचार करणारा जर नेता असेल तरी त्यांनी प्रेस मीट घेऊन दाखवू दे. प्रेस मीट घेऊन लोकांच्या प्रश्नाला उत्तर दाखवू दे. मग आपण मानू त्याने खरंच राष्ट्रभक्त आहे. मी एवढंच सांगू इच्छितो, तुम्ही परीक्षा घेऊ नका विद्यार्थ्यांची, परीक्षा घेऊ नका साहेब. देशातील लोकांची परीक्षा घेऊ नका, देशातील जनतेचं परीक्षा घेऊ नका. तुम्ही जनता पार्टी हाय, तुम्ही त्याच जनतेला खाली घालून तोडवा लागलो.
आता एक तर पाऊस उशिरा चालू झालाय, पिका पाण्याचा अवघड आहे. तुमचं काय एका ठिकाणी खत भेटत नाही, एका ठिकाणी बी बियाणे भेटत नाही. लाखो रुपये तुम्ही ते अधिवेशनामध्ये जाहीर करता, तर तुम्ही जाहीर करून 3 महिने झालं महाराष्ट्रामध्ये 2 लाखापर्यंत कर्ज माफ. तर माझ्या तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे शेतकऱ्यांसाठी, तुम्ही चालू आणि थकीत लोकांसाठी सरसगट 2 लाख कर्ज माफ करा आणि लवकरात लवकर अंमलात आणा. GR काढा. लोकांना इथं पेरणी करायला पैसे नाहीत, तुम्ही उगा नावाला कर्ज माफ केलो, हे केलो. अजून कर्ज माफ शेतकऱ्याला भेटलं नाही, आमच्या मुख्यमंत्री सत्कार करून घ्यायला लागला. अवघड आहे. सरसगट जे चालू रेग्युलर भरत आलेत कर्ज, नवा जुना करत आले, त्याही लोकांना तुम्ही 2 लाख द्या आणि थकीत लोकांनाही 2 लाख द्या. ह्याच्यामध्ये कोणत्याही गोष्टीचा भेदभाव करू नका. देशातील सर्वच विद्यार्थी देशाला प्रिय आहेत. तुम्ही विद्यार्थ्यांशी खेळला, शेतकऱ्यांशी खेळला, तर देश तुमच्याशी खेळेल. पूर्ण जे आहे आता सगळेजण तुमच्यावर नाराज आहेत. सुरुवात जी आहे शेतकऱ्यांपासून झाली, त्याच्यानंतर जे आहे विद्यार्थी नाराज आहेत. आता हिंदुत्ववादी पण तुमच्याशी नाराज आहेत, कारण तुम्ही राम मंदिर मध्ये घोटाळा केलेला आहात. ज्या राम मंदिरच्या मुद्द्यावरून तुम्हाला आम्ही निवडून दिलं होतं, त्या मुद्द्यावरच जे आहे तुम्ही पाणी ओतलेलं आहात आणि त्यामुळे ते पण लोक तुमच्यावर नाराज आहेत. आता सध्या जर तुम्हाला खरंच तुम्ही जर देशभक्त आहात, तर विद्यार्थ्यांशी जाऊन चर्चा करा. ते विद्यार्थी आहेत, ते देशाचे शत्रू नाहीत. लोकांची परिस्थिती काय असते शिक्षणासाठी ते आम्हाला माहिती आहे. अडचण काय, चर्चा करायला अडचण काय? एवढं का घाबरता? एवढं काय घाबरायचंय? तुम्ही 56 इंचची छाती घेऊन फिरणारी लोक आहात. तुमच्याकडे Z+ सिक्युरिटी आहे, तुमच्याकडे जगातील सर्वात मोठे ऍडव्हान्स्ड वेपन आहे, तुमच्याकडे न्यूक्लिअर वेपन आहे, तुमच्याकडे चाणक्य आहे. तुम्ही चाणक्य म्हणता स्वतःला. अरे जावा ना. अरे गृहमंत्री म्हणतो, स्वतःला लाज वाटायला पाहिजे. तुम्ही विद्यार्थ्यांवर तुम्ही लाठीचार्ज करता राव. अरे मी आताच म्हणलो तुम्हाला, तुम्ही जावा ना त्या बांगलादेश मधनं घुसखोरी करणाऱ्यांवर लाठीचार्ज करा, त्या पाकिस्तान मधून घुसखोरी करणाऱ्यांवर लाठीचार्ज करा. हे तारा सितारा आहेत. अरे बाबा, तुम्ही खरंच सांगतोय मी, तुम्ही जे आहे परीक्षा घेऊ नका. देशातल्या लोकांची गप बसेपर्यंत गप बसतील. जेव्हा वाट लावायचा विचार करतील, त्यांच्याकडे आता खोण्यासाठी काही सुद्धा नाही आहे. काही सुद्धा नाहीये. एका माणसाला वाचवण्यासाठी तुम्ही पूर्ण पक्षाची वाट लावून घेत आहात. या ठिकाणी मी तुम्हाला स्पष्ट सांगतोय. मी तुमच्या माध्यमातून या भारतातील लोकांना, या भारतातील जनतेला आवाहन करतो, तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला काय करायचं विचार करून बसू नका. विचार करू नका. तुमच्यापर्यंत दिवस सर्वसामान्य नागरिकालाच त्रास होणार आहे. हे मोठे पैसे कमवणारे लोक आज ना उद्या प्रसंग बिकट आला तर दुसऱ्या देशात जाऊ शकते. तर आम्ही तुम्ही सामान्य लोक, गोर गरीब लोक, ह्या भारत मातेवर आम्ही प्रेम करतो आणि आपलं जन्मही इथं आहे, मृत्यूही इथं आहे. त्यासाठी माझं एकच मत आहे, तुम्ही तुमच्या मत तुम्ही मांडत चला आणि येत्या काळामध्ये कुणाचं नीती, कुणाच्या भूल ताप्याला भुलू नका आणि अंधभक्त होऊ नका. डोळे उघडे ठेवून राजकारणाकडे बघा आणि निर्णय घ्या. राजकारण तुम्ही करू नका, पण राजकारणामध्ये कुठल्या पार्टीला, कुठल्या नेत्याला पैशाच्या जीवावर तुम्ही स्वतःला विकून घेतला तर एक दिवस तुम्हाला हे लोक विकणारच. त्यासाठी ह्या भारतातील मतदारांना येत्या काळामध्ये तुमचा विचार करा, भविष्यातील आपल्या पुढच्या पिढीचा विचार करा. आमचं तर गेलं वाया गेलं, आमचं वय वाया गेलं, तर पुढच्या पिढीसाठी आपण सर्वजण मिळून लढू, संघर्ष करू आणि देशामध्ये बदल घडवू. आणि देशात आज भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, ते मस्तीत आलं तर त्यांना खाली उतरू. पुढे काँग्रेस सत्तेत आलं, त्यांच्याही मस्ती चढलं तर त्यांनाही खाली उतरू. आणि कुठल्याही देशामध्ये कुठल्याही पार्टी सत्तेत असेल ना, त्यांनी जनतेचा आणि लोकांचा आणि लोकशाहीचा विचार करूनच या देशावर राज करता आला पाहिजे. मनमानी केला, हुकुमशाही झाली, तानाशाही, हे या देशातील जनतेने खपून घ्यायचं नाही. तुम्ही बी खपून घ्यायचं नाही. आम्ही तर नाही, आम्ही बोलतो, विरोध करतो, मत मांडतो. आम्ही तर कोणाला घाबरत नाही बघा. मी तर कोणालाच घाबरत नाही. माझं म्हणणं काय, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मी काय चुकीचं बोलत नाहीये. मला खूप सारी लोक म्हणतात की बादशाह तू सरकारवर प्रश्न उचलतोय, घाबरत नाही का? तुझं तर आता लग्न झालेलं आहे, हे झालेलं आहे, ते झालेलं आहे. मी अजिबात घाबरत नाही. क्रांतिकारी लोकांचं रक्त जे आमच्या धामण्यामध्ये वाहतो. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. आम्ही महाराष्ट्रातले मराठी आहोत.
मराठा मुसलमान आहे मी, क्षत्रिय मुसलमान आहे मी कोणालाही घाबरत नाही. जे सत्य आहे, जो काम करतो त्याला माझं समर्थन आहे. मी बीजेपीच्या पण नेत्यांना समर्थन करतो. आमचे जे इथले आमदार आहेत, आमचे जे महेश दादा बिराजदार आहेत, त्यांचं मला पूर्ण समर्थन आहे. का? त्यांनी काम केलेले आहेत. माझं फक्त काम करणाऱ्यांना समर्थन आहे. मी कोणालाही घाबरत नाही. तुमचं काय मत आहे दादा? माझं मत आहे बघा, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो, संभाजी महाराजांना मानतो, शाहू फुले आंबेडकरांना मानतो. आम्ही संयम पण जाणतो आणि उग्र पण होता येतोय. आणि आमच्या मोबाईल मध्ये आजपर्यंत हे 10-15 मोबाईल बदललेत, पण ह्या मोबाईल मध्ये स्क्रीन जे लॉक स्क्रीनवर असते ना, ते फोटो हेच असतंय बाळासाहेब ठाकरेंचा. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. ह्या हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे पेक्षा तर नरेंद्र मोदी मोठा नसेल की. पण माझं एवढंच मत आहे, ह्यांनी आपल्याला सांगून दिलेत रडायचं नाही, लढायचं. त्यासाठी आम्ही लढायला तयार आहे. होऊन काय होणार आहे बघू. जेव्हा जन्म झाला तेव्हा मृत्यू निश्चितच आहे. निश्चित आहे. त्यासाठी ह्या लोकांना घाबरायचं काय? सत्तेसाठी आपण मरायला पण तयार. आपण भगतसिंगाचा इतिहास, चंद्रशेखर आझादांचा इतिहास, छत्रपतींचा इतिहास, संभाजी महाराजांचा इतिहास बघून मोठे झालेले लोक. छत्रपती शिवाजी महाराज असू दे, छत्रपती संभाजी महाराज असू दे, छत्रपती संभाजी महाराज सुद्धा लढले, वाकले नाहीत. त्यांनी एवढे वेतना झाले त्यांच्यावर, एवढा त्यांच्यावर जे अन्याय केला, एवढा त्रास दिला त्यांना औरंगजेबानी, तरी सुद्धा तो माणूस वाकला नाही, तो देवता वाकला नाही, तो झुकला नाही. तो म्हणला मी माझा धर्म सोडणार नाही, मी माझा महाराष्ट्र धर्म टिकवणार, मी माझा मराठा धर्म टिकवणार, मी माझा हिंदू धर्म सोडणार नाही. तशा संभाजी महाराजांना मानणारी लोक आम्ही आहोत. महाराष्ट्र धर्म तितुका मिळावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. ह्या वाढवायचं नाही, महाराष्ट्र धर्म तितुका मिळवावा. जाऊन गुजरात आणि उत्तर भारतीयांसमोर लोटांगण घालणं, आपलं महाराष्ट्राचा अब्रू घालणं, ह्या भारतीय जनता पार्टी आपल्या महाराष्ट्रामधल्या नेत्यांचं चालू आहे. मी सिरियसली सांगतोय, लास्ट आता वेळ आहे. मी या ठिकाणी मी रिक्वेस्ट करतो पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना, अमित शहाजींना, नितीन गडकरी साहेब असू दे, धर्मेंद्र प्रधान असू दे, मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतो, जनतेची परीक्षा घेऊ नका. तुमच्या हाताला जे आहे 20 विद्यार्थ्यांचा रक्त लागलेला आहे. काल 20 तारखेला जे तुम्ही माती खाल्ली, त्या ठिकाणी सुद्धा 150हून अधिक, 150 जे फक्त एक आकडा आहे, त्याच्यापेक्षाही अधिक विद्यार्थ्यांवर तुम्ही अत्याचार केलेला आहे, डोकं पडलेलं आहे, त्यांचं रक्त सुद्धा तुमच्या हाताला लागलेलं आहे. विद्यार्थिनींवर तुम्ही अत्याचार केलेला आहात, महिलांवर तुम्ही अत्याचार केलेला आहात. तर मी तुमच्या समोर हात जोडतो. मला काय म्हणायचं माहित आहे, ह्या विद्यार्थी पेन, कागद, फुल घेऊन यांचा उपोषण करत होते, आंदोलन करत होते. यांच्यावर तुम्ही लाठीचार्ज केलात, याचा परिणाम काय होऊ शकतंय माहित आहे? एखाद्या विद्यार्थ्याचं माता फिरू शकतंय. अहो, मी काय म्हणतो, हे अतिरेकी तर नाहीत ना. नाही. कसाब सारखं बंदूक, गन मिशन तर घेऊन आपल्या देशाचे आहेत. तुम्ही यांच्यावर अत्याचार करता. ह्या प्रत्येक ह्या तुम्ही जे काय वागलात, ह्याचा तुम्हाला परिणाम भोगावा लागेल. मला भोगावंच लागणार. होईल तेवढं हे विषय तुम्ही शांतताने मार्गी लावा, अन्यथा देशामध्ये असंतोष पसरेल आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये तुमच्या विरोधात उठाव होणारच उठाव. मी तुम्हाला अजून एकदा रिक्वेस्ट करतो, ज्या लोकांचं मी नाव घेतलो त्यांनी प्लीज तुमचे मुलं जे आहेत तुम्ही बाहेर देशामध्ये शिकवत आहात, आमदारांची, खासदारांची, मंत्र्यांची, साध्या शेमड्या नगरसेवकांची मुलं सुद्धा बाहेर देशामध्ये शिकत आहेत. तुम्हाला काही घेणं देणं नाहीये विद्यार्थ्यांचं देशातल्या, हे मला माहिती आहे 100%. परंतु विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊ नका. जे काही त्यांचे मत आहेत, जे काही त्यांचे मागणे आहेत, ते प्लीज या ठिकाणी मी जे पूर्ण हात जोडून तुमची विनंती करतो, त्या विद्यार्थ्यांची मागण्या पूर्ण करा. एका माणसाचा राजीनामा घ्यायचा तुम्हाला, त्यांचा राजीनामा घ्या. रिटर्न मध्ये सगळ्यांना अपॉलॉजी द्या, माफी मागा त्यांची. आणि 20 विद्यार्थी जे या ठिकाणी ज्यांचा तुम्ही खून केलेला आहात, त्यांच्या घरच्यांना जे 1-1 कोटी रुपयांचा जे मोबदला तुम्ही द्यायलाच पाहिजे. धर्मेंद्र प्रधानचा या ठिकाणी इस्तिफा तुम्ही घ्यायलाच पाहिजे. आणि जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला तुम्ही शांतरित्या जे आहे तुम्ही समर्थन करून त्यांची माफी मागितली पाहिजे. एवढंच जे माझी मागणी आहे. माझ्या या माध्यमातून मी काय तेवढा मोठा माणूस नाहीये, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून, शाहू फुले आंबेडकरांचा एक कट्टर, त्यांचा जे आहे विचारवंत असून त्यांचा विचारक म्हणून या ठिकाणी जे मी तुमची विनंती करतो, तुमचे जे आहे विनवणी करतो, प्लीज तुम्ही ज्या मागण्या मान्य करा, हे मागण्या मान्य करा प्लीज. आणि
तुमच्या माध्यमातून सांगतो, हम्म. देश जर करता झोपला, देशातील प्रत्येक राज्य जर झोपा काढले तर या देशाला जागा करण्याचा ताकद या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये आहे. या महाराष्ट्र भूमी जे होऊ शकत नाही ते करण्याची धाडस ठेवणारी ही महाराष्ट्र भूमी आहे. महाराष्ट्र भूमी आहे. आणि या महाराष्ट्रामधले मराठी लोक मनात आणले तर या देशाला एका विचारावर आणि एका दिशेने एकत्र आणून तुमच्या सत्ता तुमचं पाडू शकते. तर महाराष्ट्राच्या लोकांचा अंत बघू नका. एकदा महाराष्ट्र पेटून उठला तर राष्ट्र पेटून उठायला उठेल. वेळ लागणार नाही. बरोबर आहे. एवढं बोलून आमचं हे एपिसोड आपण बंद बंद करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.